लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजे वेहरेगाव येथे एका घरामध्ये अवैधरित्या जुगार अड्डा सुरू आहे। त्यावरून सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी दिनांक 12 ऑगस्ट रोजी रात्री यांच्या पथकासह सापळा रचून मौजे वेहरेगाव येथे श्री मांडवी नावाच्या बंगल्यामध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये आरोपी राहुल इंगुळकर, संतोष बोत्रे, मंगेश देशमुख, संजय देशमुख, दिनेश गायकवाड, चंद्रकांत देवकर, विनोद नाणेकर, अजित देवकर, मंगेश राणे, संतोष दळवी असे एकूण 10 आरोपी हे पैशांवर 3 पत्तीचा जुगार खेळताना मिळून आले। तसेच त्यांनी त्या आरोपींची झडती घेतली असता आरोपी नामे संतोष दळवी याच्या पॅन्टच्या खिशातून 2.30 ग्रामचे वजनाचे 20,300 रुपये एवढा किमतीचे MD पावडरचा नशात्मक अंमली पदार्थ त्याने विक्रीकरिता बाळगल्याचे मिळून आले। सदरच्या कारवाईमध्ये सर्व आरोपीच्या ताब्यातून रोख रक्कम, वाहने व इतर साधने असा एकूण 74,14,050 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदरबाबत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम 5 NDPS 1985 चे कलम 8 क 21 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर आरगडे करत आहे। सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेवते, पोलीस शिपाई शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नितेश कवडे, अंकुश नायकुडे, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष शिंदे, गणेश येळवंडे, मंगेश मारकड यांच्या पथकाने केली आहे।